नमस्कार अमरावती. उभाटाची हे राम म्हणण्याची वेळ आली म्हणून उद्धव ठाकरेंना राम आठवतोय, प्रभू श्रीरामचंद्र आठवतात आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालिसाची ॲलर्जी होती त्यांना. त्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला कोणी गेलं, पुरुष असो महिला असो, त्याला आतमध्ये टाकत होते, अत्याचार करत होते, अटक करत होते. आणि आता राजकारणासाठी स्वतःचं अस्तित्व वाचवायसाठी सगळं संपलं त्यांचं, तेव्हा कुठं राम आठवतोय. आणि उद्धव ठाकरे काय म्हणजे संजय राऊतचा काय इफेक्ट झाला त्यांच्यावर, असं बोलायला लागले. मी उद्धव ठाकरेंना विचारतो की मस्जिदमध्ये जे बाहेरच्या देशामधून पैसे येत होते ते दंगलीसाठी वापरले जात होते, वक्फ बोर्डाचे पैसे ते धर्मांतरासाठी वापरले जातात, ते लव जिहादसाठी वापरले जातात, लँड जिहादसाठी वापरले जातात, हिंदूंच्या मुली बाटवण्यासाठी वापरल्या जातात. त्याच्यावर कधी बोलले का हो तुम्ही? म्हणजे राम मंदिराचा पैसा खासदार विकत घेण्यासाठी वापरला जातो आहे, अशी वायफळ बडबड करण्याची हिम्मत ते करू शकतात. अरे राम मंदिरामध्ये, प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरामध्ये काही चोर घुसले असतील तर त्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा होईल. त्याच्यामुळे धर्माला बदनाम करता का? त्याच्यामुळे प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराला बदनाम करता का? तुम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात, ज्यांनी प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधण्याच्या अगोदर बाबरी ढाचा ज्या सैनिकांनी पाडला त्यांचा अभिमान आहे म्हणणारे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे होते. आणि आता तर तुम्ही जनाबत झाले आणि आज तुम्ही त्याच प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरावर संशय व्यक्त करतात. जे कोणी तिथं चोरी करत होते त्यांना तर शिक्षा होईलच, परंतु जर कोणी बदनाम करत असेल प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येतल्या मंदिराला, तोही मोठा गुन्हेगार आहे हिंदूंचा. आणि त्याच्यामुळं एवढं लक्षात ठेवा की हिंदूच्या मंदिरामध्ये गैरव्यवहार झाला तर हिंदूच निपटतील त्याला, त्याची चिंता करू नका तुम्ही. आणि म्हणून हे रामरक्षा करण्याचं ढोंग, रामरक्षा म्हणायची असेल निश्चितपणे म्हणा, तुमचं रक्षण होईल, परंतु हे ढोंग करू नका. राम कधीही तुम्हाला माफ करणार नाही या बाबतीत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमान वाटत होता त्या कारसेवकांचा. आणि आता हे मिया संजय राऊत म्हणतात की यांनी विरोध केला असता, यांनी संयम ठेवला, म्हणजे हे मुसलमानाच्या सोबत रस्त्यावर उतरले नाही म्हणून राम मंदिर झालं असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे कुठपर्यंत पातळी चालली आहे राजकारणासाठी. आणि म्हणून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना त्या काँग्रेसच्या मांडीजवळ बसवलं, जी काँग्रेस म्हणत होती की प्रभू श्रीरामचंद्र हे काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे. त्यांनी त्या समाजवादी पक्षासोबत बसवलं, ज्यांनी कार सेवकांवर गोळ्या चालवल्या, शरयू नदीमध्ये प्रेतच्या प्रेत कार सेवकांचे वहावले, रक्तबंबाळ केले, लाठीमार केला. त्यांची री ओढतात आहे. त्या मुलायम सिंगचा पोरगा अखिलेश सिंग, सून डिंपल यादव, त्यांच्याप्रमाणे हे बोलायला लागले. आणि त्याच्यामुळं आता संपूर्णतः त्यांना माहीत आहे की हिंदू उभाटापासून दूर गेलेला आहे, हिंदू बिलकुल स्वीकारतच नाही. आणि त्याच्यामुळं आता रामरक्षा म्हणण्याचं एक ढोंग उद्धव ठाकरे करतात आहे.